बांगलादेशमध्ये बीएनपी या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानं त्यांचे प्रमुख तारिक रहमान हे पंतप्रधान होणार हे आता निश्चित झालंय। तारिक रहमान हे माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे पुत्र। खालिदा जिया यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात बांगलादेश आणि भारताचे संबंध हे चढ उतारांचेच राहिलेत। त्यातच गेल्या दीड वर्षांत अंतरिम अध्यक्ष युनूस यांनी बांगलादेशमध्ये पाकिस्तान आणि चीनसाठी पायघड्या घातल्या होत्या। त्यामुळे बीएनपीचा विजय हा भारताच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। आता बांगलादेशमधला हा नवा बदल भारतासाठी कसा असेल? गेल्या काही महिन्यांत ताणले गेलेले संबंध सुधारतील का? पाहूया एक रिपोर्ट। बांगलादेशात बीएनपीचं सरकार तब्बल 20 वर्षांनंतर सत्तेत आलंय, तेही बहुमतासह। 299 पैकी त्यांच्या पक्षाच्या आघाडीनं 209 जागा जिंकल्यात। यात एकट्या बीएनपीच्या सुमारे 165 जागा आहेत। त्यामुळे बांगलादेशमध्ये स्थिर सरकार स्थापन होण्याची चिन्ह आहेत। शिवाय बीएनपी प्रमुख तारिक रहमान हे तिथं पंतप्रधान होणार आहेत। त्यांच्या या विजयाबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलंय। तारिक रहमान यांच्याशी बोललो, आनंद झाला। बांगलादेश निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं। बांगलादेशच्या लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मी शुभेच्छा आणि पाठिंबा व्यक्त केला। दोन्ही शेजारी देशांमधील शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत। भारत नेहमीच लोकशाहीवादी आणि प्रगतिशील बांगलादेश सोबत उभा राहील। तर बीएनपीनंही मोदींचे आभार मानले आणि संबंध दृढ होण्याची आशा व्यक्त केली। आम्ही मोदींचेही आभार मानतो। आम्हाला विश्वास आहे की तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांमधील संबंध आणि लोकांमधील बंध अधिक दृढ होतील। तर भारतातील इतर नेत्यांनीही या विजयाबद्दल आणि बांगलादेशमधील निवडणुकांबद्दल आनंद व्यक्त केलाय। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर रहमान यांचा भाऊ असा उल्लेख करत त्यांना शुभेच्छा दिल्या। माझा भाऊ तारिक, त्यांच्या टीमचे आणि इतर सर्वांना बांग्लादेशच्या या शानदार विजयाबद्दल अभिनंदन। बांग्लादेशने नेहमीच भारताशी चांगले संबंध राखावेत ही इच्छा। देखिए, भारत जहाँ भी जिस देश में प्रजातंत्र की वापसी होती है उसका हमेशा स्वागत है। भारत विश्व का सबसे बड़ा प्रजातंत्र है और हम चाहते हैं कि जहाँ कहीं भी ऐसी व्यवस्था है जो प्रजातांत्रिक व्यवस्था का प्रतीक नहीं है तो वहाँ पे प्रजातंत्र की पुनर्वापसी हो। तो बांग्लादेश में जो भी चुनाव के परिणाम है, हालांकि एक बड़े पॉलिटिकल पार्टी को बैन कर दिया गया, वो करना नहीं चाहिए था, फिर भी जो परिणाम आ रहे हैं ये उत्साहवर्धक हैं। वहाँ लोकतंत्र की वापसी होगी और ये बड़े ही शुभ संकेत हैं बांग्लादेश में। और हम उम्मीद करते हैं कि एक बार अकाउंटेबल गवर्नमेंट आएगी तो थोड़े अकाउंटेबल तरीके से काम होगा। मला आशा आहे की बांगलादेशमध्ये स्थिर सरकार स्थापन होईल आणि ते तिथे शांतता प्रस्थापित करतील। अल्पसंख्याक विशेषतः हिंदूंच्या हक्काचं रक्षण होईल अशी आशा व्यक्त करतो की बांगलादेश आता भारतासह संबंध सुधारेल, कारण आपली सीमा एकमेकांना लागून आहे। आपल्या संस्कृतीत समानता आहे, आपली भाषाही सारखी आहे। आपल्या सरकारनेही आता अवामी लीगच्या पलीकडे पाहावं आणि आपल्या शेजारील राष्ट्रातील इतर राजकीय पक्षांशी चांगले संबंध स्थापन करावेत। तर बांगलादेशातील विजयी पक्ष बीएनपीचे ज्येष्ठ नेते सलाहुद्दीन अहमद यांनीही भारतासह संबंध सुधारण्याबाबत आशा व्यक्त केली। आता आम्हाला भारतासह सर्व शेजारील देशांशी सार्वभौम समानतेच्या आधारावर मैत्रीपूर्ण संबंध हवेत। भारत आणि बांगलादेश यांच्यात 1971 पासूनचे संबंध हे मूलतः अवामी लीगच्या अवतीभोवती राहिलेत। अवामी लीग हा बांगलादेश मुक्ती संग्रामातील एक प्रमुख पक्ष होता आणि भारताच्या मदतीनेच बांगलादेशची निर्मिती होऊ शकली हा इतिहास आहे। मात्र केवळ इतिहासावर संबंध मजबूत राहत नाहीत, त्यामागे आर्थिक, राजकीय, भौगोलिक असे अनेक कंगोरे असतात। भारत आणि बांगलादेशमध्ये सुमारे 4000 किलोमीटरची सामायिक सीमा आहे। दोन्ही देशांमधून सुमारे 54 नद्या वाहतात। बंगालच्या उपसागरातील बांगलादेशचं स्थान भारताच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। व्यापार आणि सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे। बांगलादेशही तीनही बाजूंनी भारताने वेढलेला आहे। बांगलादेशची सुरक्षाही भारतावरच अवलंबून आहे। सागरी सुरक्षेतही बांगलादेशला भारताचं सहकार्य लाभलंय। व्यापारातही भारतीय बंदरांचा बांगलादेशला उपयोग झालाय। असं असलं तरी बीएनपीनं आणि तारिक रहमान यांनी निवडणुकीपूर्वी पक्षाचं परराष्ट्र धोरण जाहीर केलं होतं। त्यानुसार बांगलादेश सर्वोच्च हे स्पष्ट केलं होतं। तारिक रहमान यांनी नो दिल्ली नो पिंडी, बांगलादेश सर्वोच्च असं म्हणत कोणत्याही शेजाऱ्यांचा दबाव स्वीकारला जाणार नाही असं म्हटलं होतं। त्यांनी निवडणुकीतून वचन दिलं होतं। सीमावर्ती हत्याकांडांना, बळजबरीनं घुसखोरी आणि तस्करी रोखण्यासाठी कठोर भूमिका घेतली जाईल। तिस्ता, पद्मा सारख्या सामायिक नद्यांमधून बांगलादेशला योग्य वाटा मिळवून देण्याचा प्रयत्न करू। साऊथ एशियन असोसिएशन ऑफ कॉर्पोरेशन म्हणजे सार्क पुन्हा सक्रिय करू। आसियानचं सदस्यत्व घेण्याचा प्रयत्न करणार। त्यामुळे भारत किंवा पाकिस्तानच्या प्रभावाखाली न येता बांगलादेशचा विकास करणार असं वचन त्यांनी दिलं। आणि हेच बांगलादेशी नागरिकांना भावलं, कारण शेख हसीना या भारत धार्जिणे असल्याच्या आरोपांवरूनच तिथं 1.5 वर्षांपूर्वी प्रचंड मोठं आंदोलन झालं।
मात्र तरी बांगलादेशला भारताचं महत्त्व आणि सहकार्य नाकारता येणार नाही याची कल्पना BNP सारख्या अनुभवी पक्षालाही आहे. मुळातच बांगलादेशमध्ये जुलै 2024मध्ये जो उठाव झाला होता त्याच्यानंतर युवकांची अशी महत्त्वाची मागणी होती की तिथल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये म्हणजेच संविधानामध्ये महत्त्वाचा बदल त्या ठिकाणी करण्यात यावा. याच अनुषंगानं 84 महत्त्वाचे अशा प्रकारचे रिफॉर्म्स, अशा प्रकारचे बदल त्या ठिकाणी अपेक्षित होते आणि त्याच अनुषंगानं एक गठ्ठा येस ऑर नो अशा प्रकारचं रेफरेंडम, अशा प्रकारचं मतदान तिथल्या मतदारांना करणं अपेक्षित होतं. नक्कीच आता या रेफरेंडमला सुद्धा होकारार्थी अशा प्रकारचा सपोर्ट तिथल्या मतदारांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. याचाच अर्थ बांगलादेशची जनता ही एकूणच बांगलादेशच्या राज्यव्यवस्थेमध्ये असणारं एक प्रकारचा भ्रष्टाचार, करप्शन याला कमी करण्याच्या फेवरमध्ये आहे. निवडणुकीपूर्वीच्या 18 महिन्यात बांगलादेशी नेत्यांनी ईशान्येकडील राज्यांवरून भारताला डिवचण्याची हिंमत केली होती. याला बळ मिळालं होतं ते पाकिस्तान आणि चीनकडून. कारण अंतरिम अध्यक्ष मोहम्मद युनूस यांनी सत्तेत येताच पाकिस्तान चीनशी जवळीक वाढवली होती. याआधी BNP सत्तेत असताना भारत आणि बांगलादेशचे संबंध काहीसे कटू झाले होते. तेव्हा तारिक रहमानही त्या सरकारचा भाग होतेच. त्यामुळेच आताही भारताला हा प्रश्न अधिक भेडसावतोय, तो म्हणजे नवं सरकार पाकिस्तान आणि चीनशी संबंध वाढवणार का? निवडणुकीनंतर पाकिस्तान आणि चीननंही बांगलादेशचं अभिनंदन केलंय. बांगलादेशातील यशस्वी आणि शांततापूर्ण सार्वत्रिक निवडणुकांचं चीननं कौतुक केलंय. चीन बांगलादेशच्या देशांतर्गत राजकीय निर्णयांना पाठिंबा देतो आणि चीन बांगलादेश धोरणात्मक सहकारी भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी ढाकासोबत काम करण्यास तयार आहे. पूर्वी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारनं चीनशी संबंध मजबूत करण्याचा आणि अधिक गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता. आता BNP सरकारनं चीनशी चांगले संबंध राखण्याची अपेक्षा आहे, कारण चीन हा बांगलादेशचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. मात्र आता तारिक रहमान यांच्या भूमिकेकडे लक्ष असेल. त्यांनी इतर कोणत्याही मोठ्या देशाच्या प्रभावाखाली बांगलादेश येणार नाही असं म्हटलंय. त्याप्रमाणे ते पाकिस्तान चीनबाबत नेमकी कोणती भूमिका घेतात, ती भारताला धोकादायक असेल की नाही यावर भारत आणि बांगलादेशचे संबंध अवलंबून असतील. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.